नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. मान्सूनपूर्व पावसाची सांगलीत दमदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. पहिल्याच पावसात सांगलीतील मारुती चौकात तळं, व्यापाऱ्यांसह नागरिक त्रस्त. पोहता येत नसतानाही तलावात उतरवलं 12 वर्षीय आदित्यचा बळी, शाळेसह तिघांवर गुन्हा दाखल. ओबीसी नेते लक्ष्मण हाके कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य होणार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. फिट इंडिया संदेशासाठी सांगली पोलीस दलाकडून संडे सायकल रॅली. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 2 दिवसांपासून शहर आणि आसपासच्या भागात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी कडक ऊन आणि उकाडा तर सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस असं वातावरण अनुभवायला मिळतं आहे. आजही सायंकाळी विजांचा कडकडाट, वादळी वारं आणि मुसळधार सरींनी सांगलीकरांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र दिसून आलं, तर वाऱ्याच्या वेगामुळं नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान या पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वीच सुरू झालेल्या या पावसामुळं शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सांगली शहरात झालेल्या पहिल्या जोरदार पावसानं महानगरपालिकेच्या पावसाळी पूर्वतयारीचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलंय. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून मारुती चौक आणि मारुती रोड परिसरात अक्षरशः तळ्याचं स्वरूप निर्माण झालं. त्यामुळं नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला. विशेष म्हणजे अवघ्या 6 महिन्यांपूर्वी मारुती चौकातील पाणी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ड्रेनेजची कामं करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न निकाली काढल्याचा दावा करत मोठे डिजिटल फलकही लावले होते. मात्र पहिल्याच पावसात चौक पुन्हा जलमय झाल्यानं या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून खड्डे पाण्याखाली गेल्यानं अपघाताचा धोका वाढला आहे. काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झालंय. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याची नाराजी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे. प्रशासनानं तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. सांगलीतील एका धक्कादायक घटनेत जलतरण प्रशिक्षणादरम्यान 12 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी शाळा प्रशासनासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकळे तालुका कवठेमंकाळ इथल्या आदित्य विकास ओलेकर याचा शिंदेमाळा परिसरातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. आदित्यला पोहता येत नसल्याची माहिती पालकांनी शाळेला पूर्वीच दिली होती. असं असतानाही त्याला इतर विद्यार्थ्यांसोबत तलावात उतरवण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं आदित्यचा जीव गेल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मृत विद्यार्थ्याचे वडील विकास ओलेकर यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलिसांनी शाळा प्रशासनासह दीपक सदलगे आणि विजय कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश कदम करत असून आदित्यच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगली दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कॉक्रोच जनता पार्टीमध्ये सहभागी होण्याबाबत भाष्य केलंय. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी या पक्षात सहभागी होण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राजकीय वर्तुळात यामुळं चर्चेला उधाण आलंय. हाके यांच्या या वक्तव्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. ओबीसी आंदोलनातील प्रमुख चेहरा असलेल्या हाके यांच्या या विधानामुळं राज्यातील राजकीय घडामोडींना नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. आगामी काळात ते याबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सांगली पोलीस दलाच्या वतीनं शहरात संडे सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया संकल्पनेतून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेली ही रॅली पोलीस अधीक्षक कार्यालयापासून शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. फिट रहा, हिट रहा, देशासाठी सदैव तत्पर रहा असा संदेश देत नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. सायकलिंगसारख्या व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं.